नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील निम्म धडे म्हणजे अर्धे धडे या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी विचारले जाणार आहेत. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. प्रश्न पहिला, इयत्ता 7वी समाजशास्त्र. प्रश्न पहिला, पुढील आकृत्या पूर्ण करा. 4 गुणांसाठी. शहाजी राजांची जहागीर असलेले परगणे: पुणे, सुपे, चाकण, इंदापूर. दुसरं, आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेली मुघलांचे किल्ले: कर्नाळा, सिंहगड, पुरंदर, माहुली, लोहगड, रोहिडा. नावे लिहा. जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला: प्रतापगड. बलोपासनेचे महत्त्व सांगणारे: रामदास स्वामी. गुजराती भाषेचे आद्य कवी: नरसिंह मेहता. उदयसिंहाचा पुत्र: महाराणा प्रताप. प्रश्न दुसरा अ, खालील वाक्य दुरुस्त करून लिहा. 3 गुणांसाठी. 1. संविधानाची उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोकप्रतिनिधी या शब्दांनी होते. उत्तर: संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते. दुसरं, भारताच्या न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होते. उत्तर: भारताच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींतर्फे होते. 3. आपल्या गावाचा किंवा शहराचा कारभार काही संकेतावर चालतो. उत्तर: आपल्या गावाचा किंवा शहराचा कारभार काही नियमांच्या आधारावर चालतो. ब भाग, गटात न बसणारा शब्द शोधा. 1. तोरणा, मुरुमदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. उत्तर आहे सिंधुदुर्ग. दुसरं, आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही. उत्तर आहे बरीदशाही. त्यानंतर क भाग, पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ते लिहा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले: संत तुकाराम. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, विठाई माझी: संत सावतामाळे. इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तर लिहा. 4 गुणांसाठी. तवारीख म्हणजे काय? तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे होय. दुसरं, रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? उत्तर: ईश्वर सर्वांसाठी आहे, तो कोणताही भेदभाव करत नाही असा उपदेश रामानुजांनी समाजाला केला. बुद्रुक म्हणजे काय? मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. 4. शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला? उत्तर: मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी शहाजी राजांची तीव्र भावना होती, म्हणून शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध केला. ब भाग, संकल्पना स्पष्ट करा. 1. संविधान दिन. मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले. या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात. दुसरी टीप आहे समता. सर्वांना आपल्या विकासाच्या समान संधी असतील. व्यक्तिव्यक्तीत उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय. राज्यशासन. संपूर्ण देशाच्या एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनास राज्यशासन असे म्हणतात. प्रश्न चौथा, का ते लिहा. 1. मध्ययुगीन भारतात धार्मिक समन्वयाला चालना मिळाली. उत्तर: मध्ययुगीन भारतात भक्तिमार्गात समानतेला महत्त्व आले. अधिकारभेदांना महत्त्व असल्याने धार्मिक समन्वयाला चालना मिळाली. 2. शिवरायांनी अफजलखानास ठार मारले. उत्तर: कारण अफजलखानाने महाराजांच्या भेटीत त्यांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, म्हणून शिवरायांनी अफजलखानास ठार मारले. चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. 1. ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला कोणती माहिती मिळते? उत्तर:
त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते, कलेचा दर्जा समजतो, त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते आणि त्या काळातील आर्थिक स्थिती व राहणीमान कसे होते हे माहिती होते. दुसरा प्रश्न, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर, औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. गनिमी तंत्राचा अवलंब केल्यामुळे अशक्य झाले. तिसरा, सुफी पंथाची शिकवण लिहा. 1. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे. परमेश्वर प्रेममय असून तो प्रेम व भक्ती या मार्गांनीच त्यांच्यापर्यंत पोहोचता येते. परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे, ही शिकवण सुफी पंथाने दिली. त्यानंतर प्रश्न 5वा, भाग 2. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. सूर्यग्रहण अमावस्येला होते. 2. लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. 3. पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे. 4. हवा प्रसरण पावली की विरळ होते. 5. हिवाळी पर्जन्य हे भूमध्य सागरी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. ब भाग, प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा. 1. कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? उत्तर, जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात. 2. भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला? उत्तर, भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला. 3. हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? उत्तर, प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक परिणाम करतात. 4. लाटांची गती कशावर अवलंबून असते? उत्तर, लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. 5. चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा. खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण हे चंद्रग्रहणाचे 2 प्रकार आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा, पुढील संज्ञा स्पष्ट करा. 1. शुक्ल पक्ष. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या चंद्राच्या प्रकाशित भाग वाढत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात. 2. सुनामी. सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंचीच्या अत्यंत विध्वंसक लाटा म्हणजे सुनामी होय. टिपा लिहा. हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. 1. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो. वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो. हवेच्या दाबाच्या या वितरणास क्षितिज समांतर वितरण असे म्हणतात. 2. खंडग्रास चंद्रग्रहण. 1. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी व चंद्र हे 3 खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यास खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. त्यानंतर प्रश्न 7वा, आकृती काढा. 1. कोणतीही एक आकृती काढायची आपल्याला 3 गुणांसाठी. हवेचे दाबपट्टे दर्शवणारी आकृती. 2. भांगाची भरती आणि ओहोटी. आणि 3. चंद्राची उपभू अपभू स्थिती. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या या दिलेल्या पेज नंबरवर आपल्याला ह्या आकृत्या मिळतील. ते आपण तिथून पहा आणि काढा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा समाजशास्त्र या विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.